मित्रांनो, तुमची जर वृषभ राशी असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण गुढीपाडवा म्हणजेच मराठी हिंदू नववर्ष सुरू होतो त्या दिवसापासून या गोष्टी तुमच्या आयुष्यात नक्की होणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या पत्रिकेतील दोष जाणून घ्यायचे असतील, तुम्हाला अडचणी असतील, कर्ज असेल, नोकरीत अडचणी असतील, व्यापारात अडचणी असतील किंवा नात्यांमध्ये काही अडचणी असतील किंवा काहीतरी तुमच्यावर संकट आलेलं असेल, त्यातून बाहेर कसं पडावं, प्रश्न असतील, प्रश्नांची उत्तरं मिळत नसतील, मार्ग मिळत नसेल, तुम्हाला पत्रिका बघून त्यातले दोष जाणून घ्यायचे असतील की काय प्रॉब्लेम आहे आणि त्यातून बाहेर कसं पडायचं, कोणते उपाय, कोणती सेवा करायची, ही सगळी माहिती आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲपवर देणार आहोत. तुम्ही फक्त आम्हाला मेसेज करा, आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर. मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. यावर्षी 19 मार्चच्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडवा दिवस नवीन सुरुवात, सकारात्मक ऊर्जा आणि शुभ घटनांचा संकेत देणारा दिवस मानला जातो. आजचा हा व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्यापासून वृषभ राशीच्या आयुष्यात कोणते मोठे बदल होऊ शकतात, कोणत्या संधी मिळू शकतात आणि कोणत्या गोष्टी आता नक्की घडू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वृषभ राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्यापासून नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळात तुम्हाला कामात अडथळे आलेत, योजना पूर्ण नाही झाल्या, मेहनतीचे फळं तुम्हाला उशिरा मिळाले, अशा गोष्टी अनुभवायला तुम्हाला मिळाल्या असतीलच. पण गुढीपाडव्यापासून परिस्थिती हळूहळू बदलू शकते आणि प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या सकारात्मक ठरू शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात, व्यवसायात नफा वाढू शकतो, नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात, काही लोकांना नवीन कामं किंवा प्रोजेक्टची संधी मिळू शकते. म्हणून येणाऱ्या संधीचा योग्य फायदा घेणं हे तुमच्या हातात आहे. गुढीपाडव्यापासून काही वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात नोकरी किंवा व्यवसायात मोठे बदल दिसू शकतात. नोकरीत बदली मिळू शकते, नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, व्यवसायात नवीन ग्राहक येऊ शकतात. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ शुभ मानला जाऊ शकतो. वृषभ राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्यापासून कुटुंबातील वातावरण सुधारण्याची शक्यता आहे. कुटुंबातील मतभेद कमी होऊ शकतात, घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते, काही लोकांच्या आयुष्यात नवीन आनंदाची बातमीही येऊ शकते. म्हणून या काळात कुटुंबासोबत वेळ घालवणे शुभ आहे. गुढीपाडव्यापासून वृषभ राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या निर्णयावर विश्वास वाटेल, नवीन कामं करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल. हा काळ नवीन लक्ष्य ठरवण्यासाठी आणि मेहनत करण्यासाठी योग्य ठरू शकतो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घरासमोर गुढी उभारावी, त्यानंतर भगवान विष्णू किंवा लक्ष्मी मातेला नमस्कार करून प्रार्थना करावी. शक्य असेल तर एक तुपाचा दिवा लावा, घरात सकारात्मक विचार ठेवा, यामुळे घरात सुख समृद्धी वाढण्यास मदत होते. ज्योतिषशास्त्र आपल्याला मार्गदर्शन देते, पण यश मिळवण्यासाठी मेहनत आणि योग्य निर्णय घेणे आवश्यक असते. म्हणून येणाऱ्या संधीचा योग्य वापर करा. म्हणून वृषभ राशीच्या लोकांसाठी 19 मार्चला गुढीपाडवा हा नवीन आशा, नवीन संधी आणि प्रगतीची नवीन सुरुवात घेऊन येणारा दिवस आहे. जर तुम्ही सकारात्मक राहून मेहनत केली तर हे वर्ष तुमच्यासाठी यश आणि प्रगतीचे वर्ष ठरू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.